नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला दाखवणार आहे कैरीचं पन्ह. तर मी ह्या 2 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता याला आपण टाकणार आहोत कुकरमध्ये. 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि याचं झाकण लावून 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत. गॅस सुरू केला आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आहे. तर आपल्या कैऱ्या शिजून झालेल्या आहेत आणि थंड पण झालेल्या आहेत. आता आपण याचे साल काढून घ्यायचं आहे. असं आता थोडंसं मॅश करून कैरीचं गर काढून घ्यायचं आपल्याला. आपल्याला आता थोडंसं पाणी घालायचं आहे. आधी थोडं मी घातलेलं आहे आणि थोडासा गूळ घालायचा आहे. मी बारीक करून ठेवला होता. चवीपुरता घाला, तुम्हाला जेवढा घालायचा आहे तेवढा. थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं. आणि मी इथे विलायची बारीक करून ठेवलेली आहे, तर ही आपल्याला घालायची आहे. विलायची पावडर थोडीशी घालायची. थोडासा पुदिना पण घालायचा आहे आपल्याला. हे बघा, आता आपण याला मिक्सरवरून काढूया. बघा मैत्रिणींनो, आहे ना मस्त. थोडंसं पाणी घाला, असं छान आणि थोडंसं टेस्ट करून बघा. तुम्हाला गोड, आंबट, थोडंसं मीठ, खारट कसं वाटतं ते. मस्त टेस्टी लागतं. मस्त तयार आहे आपलं हे थंडगार असं पन्ह. तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.